देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री आणि आमदार सुभाष देशमुख हे मंत्री व्हावेत यासाठी कंदलगावात विठ्ठलाला साकडे। राज्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच पुन्हा एकदा राज्याचे मुख्यमंत्री व्हावेत आणि सोलापूर दक्षिणमधून सलग 3 वेळा निवडून आलेले आमदार सुभाष देशमुख हेही मंत्री व्हावेत म्हणून कंदलगाव येथील ग्रामस्थांनी विठ्ठल मंदिरात जाऊन श्री विठ्ठलाला साकडे घातलेले आहे। साकडं घातल्यानंतर ग्रामस्थ काय म्हणतायत हे त्यांच्या तोंडून आपण ऐकूयात। नमस्कार, मी ग्रामपंचायत सदस्य अमित जक्काप्पा नरोटे, कंदलगाव। आज 29/11/2024 रोजी विठ्ठल चरणी आम्ही प्रार्थना करतो की राज्यामध्ये मुख्यमंत्री म्हणून फडणवीस साहेब आणि आमचे तालुक्याचे आमदार साहेब बापूसाहेब यांनी कॅबिनेट म्हणून शपथ घ्यावी अशी ईश्वर चरणी पांडुरंग चरणी साकडा घालतो आणि केदारेश्वर चरणी पण नतमस्तक होऊन त्यांना कॅबिनेट मिळावं आणि फडणवीस साहेबांना मुख्यमंत्री व्हावं एवढीच ईश्वर चरणी प्रार्थना करतो। नमस्कार, मी वैभव कुलकर्णी, कंदलगाव, तालुका दक्षिण, सोलापूर। महाराष्ट्रामध्ये नुकत्याच विधानसभा पार पडल्या आणि त्या निवडणुकामध्ये भाजपा शिवसेना महायुतीला प्रचंड असं अभूतपूर्व यश मिळालं। सर्व लाडक्या बहिणी माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रभाऊ फडणवीस साहेब, एकनाथजी शिंदे साहेब व अजितजी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली चाललेल्या युतीला प्रचंड असं यश मिळवून दिले। त्याबद्दल मी सर्व आमच्या लाडक्या बहिणी मतदारांचं प्रथमतः आभार मानतो। वास्तविक पाहता देवेंद्रजी ह्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावं असं आमच्या सर्व तमाम महाराष्ट्रातील जनतेबरोबर नव्हे तर पांडुरंग रुक्मिणी श्री केदारेश्वर चरणी आम्ही प्रार्थना करतो की देवेंद्रजी यांची मुख्यमंत्रीपदी वर्णी लागावी। त्यानंतर आमच्या या तालुक्याचे नेतृत्व करणारे आदरणीय नेतृत्व लोकप्रिय आमदार सुभाष बापू यांची महाराष्ट्रामधल्या मंत्रिमंडळामध्ये वर्णी लागावी असं या दृष्टीनं आम्ही आज कंदलगाव येथील श्री विठ्ठल रुक्मिणी समोर आम्ही सर्व आमचे भारतीय जनता पक्षाची टीम प्रकाशजी कोरे, महादेवजी हनुमाने, अमितजी नरोटे यांच्याबरोबर आम्ही आज साकडं घातलेलं आहे। धन्यवाद। 251 विधानसभा दक्षिण सोलापूर चे विद्यमान आमदार सुभाष बापू देशमुख यांनी सोलापूर जिल्ह्यामध्ये हॅट्रिक मताने निवडून आल्याबद्दल आणि महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब लवकर या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्रीपद निवड व्हावं आणि तालुक्याचे आमदार सुभाष बापू देशमुख यांना मंत्रीपद मिळावं म्हणून आम्ही श्री विठ्ठल रुक्मिणी यांना साकडा घातलेला आहे आणि श्री केदारेश्वर चरणी आम्ही प्रार्थना करतो।